नमस्कार, मी गौरीश चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. दोडक्याच्या सालीची चटणी आपण तव्यावरती आज करणार आहोत. कशी करायची चला बघूयात. अगदी सोपी आहे. दोडक्याचे लहान लहान असे तुकडे केलेत, ज्यामुळे आपल्याला सालं काढणं सोपं जाईल. दोडकी सुरुवातीला छान व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली. आता याच्यावरच्या शिरा आपल्याला काढून टाकायच्या आहेत. शिरा बाजूला काढायच्या आणि मगच त्याच्यावरची सालं आपण ही घेणार आहोत. यामधल्या शिरा आपण घ्यायच्या नाही आहेत. इथे आपण एक दोडक्याचं आपण बघूयात की यातल्या कुठल्या शिरा काढून टाकायच्या आणि कुठली सालं आपण चटणीसाठी घ्यायची. आता इथे काळा जो भाग दिसतोय तो आपण त्याच्यावरची शिरा अशा काढून घेतल्या आणि त्या आपण टाकून देणार आहोत. या शिरा आपण घेणार नाही. यानंतर आपण त्याची सालं काढायला सुरू केलेलं आहे. अशा पद्धतीने सालं आपण त्याच्यावरची घ्यायची. आता व्यवस्थित सगळं हा पांढरा भाग आपल्याला दोडक्याचा दिसतोय तोपर्यंत आपण त्याची सालं काढून घेणार आहोत. या सोलाण्याने सालं काढायच्या. या सोलाण्याने तुम्ही काढू शकता किंवा तुम्ही अगदी सुरीने अलगदपणे काढू शकता. आता याच्यावरची ही टोकं जी दिसत आहेत वरची ती शिरा आहेत. त्या शिरा आपण आधीच काढून घेतलेल्या आहेत आणि आता याच्यावरच्या सगळ्या साली आपण अशा पद्धतीने या काढून घेतोय. यातल्या बारीक शिरा इथे दाखवल्यात त्या घ्यायच्या नाहीत. बाकीचे हे सगळे आपण सालं काढून घेतलेली आहेत, ही सगळी घ्यायची. आता सगळ्या दोडक्यांची आपण सालं काढून घेतलेली आहेत. आता ही सालं जी आहेत ती सगळी एकत्र धरायची अशा पद्धतीने आणि बारीक बारीक आपण ती कापून घ्यायची आहे. कात्रीचा वापर केल्यामुळे हे एकसारखे आणि अगदी बारीक आपण ही चटणीसाठी आपण करू शकतो. अशा पद्धतीने बारीक बारीक त्याचे काप आपण करून घेतलेले आहेत. जेवढे बारीक आपण चिरू तेवढी लवकर ती शिजून येते. इथे आपण लोखंडी तवा घेतलेला आहे. या लोखंडी तव्यामध्ये 1 चमचा तेल, त्यामध्ये जिरे मोहरी, त्यामध्ये आपण थोडंसं हिंग, आता यामध्ये आपण लसूण घातलेला आहे. 1 मिरची उभी 2 भाग करून त्यामध्ये घातली. हळद, तिखट हे देखील घातलं आणि त्यामध्ये आपण ही दोडक्याची सालं त्यामध्ये घातलेली आहेत. व्यवस्थित छान आपण परतून घ्यायचं. त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि चिमूटभर साखर ही चवीसाठी आपण त्यामध्ये घातली. यामध्ये 2 चमचे दाण्याचं कूट घातलेलं आहे. हे दाणे भाजून त्याचं कूट केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण तिळाचं कूटही हे 1 चमचा घातलेलं आहे. असं व्यवस्थित सगळं आता एकत्र करून त्याची वाफ आणायची आहे, झाकून ठेवायचंय. यानंतर थोडंसं वरून तेल जर कमी वाटलं तर थोडंसं अजूनही तुम्ही घालू शकता, ज्यामुळे ही चटणी छान खमंग होते. आता ही वाफही आणलेली आहे आणि व्यवस्थित कुरकुरीत इथे दिसती आहे आपल्याला. छान क्रिस्पी कुरकुरीत आपली चटणी तयार. अशा पद्धतीने तयार केलेली चटणी अतिशय चवदार लागते. तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि ही तव्यावरती किंवा तुम्ही कढईमध्येही करू शकता. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.